आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला शॉक देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. उद्या संपूर्ण राज्यामध्ये मॉक ड्रिल केली जाणार आहे. आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. युद्धाचा अभ्यास केला जातोय, मॉक ड्रिल होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, काय म्हणाल? संपूर्ण देशवासी एका आत्मविश्वासानं यावेळेला युद्धाला सामोरं जाण्याची मानसिकता घेऊन आहेत. कारण या देशाचं नेतृत्व खंबीर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आहे, गृहमंत्री अमित भाई आहेत, आणि त्याच्यामुळं सगळ्या बाजूंनी स्ट्रॅटेजी करत मग त्या ठिकाणी पाणी अडवणं असेल, आर्थिक नाकेबंदी असेल, अंतर्गत त्या ठिकाणचा त्यांचा द्रोह असेल, सर्व जागतिक स्तरावर पाठिंबा मिळवणं असेल, अशा प्रकारे युद्धनीती ज्याला बोलतात त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन दिसतंय. आणि यावेळेला भारत करारा झटका दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. आणि त्यामुळं मॉकड्रिल उद्या महाराष्ट्रभर त्या ठिकाणी होणार आहे. आणि जणू काही ही उद्याची नांदीच युद्धाची दिसते. शरद पवार सुद्धा म्हणालेले आहेत, शरद पवारांनी सांगितलेलं आहे की देशासोबत आहे, सरकारसोबत आहे आम्ही, आणि प्रत्येक भारतीयांनी, प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेनं यामध्ये सहकार्य करायला हवं. नाही, मी पवार साहेबांनी चांगली भूमिका घेतली. त्या देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि ज्या वेळेला देशावर अशी युद्धजन्य परिस्थिती असते त्यावेळेला मला वाटतं राजकीय जोडे बाजूला ठेवून त्या ठिकाणी सरकारसोबत काम करायचं हा खरा संस्कार झाला. आणि त्यामुळे मला वाटतं त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे. परंतु काही लोक त्या ठिकाणी या परिस्थितीत सुद्धा राजकीय भूमिका घेत आहेत. मला वाटतं हे दुर्दैवी आहे. पण जे राजकीय भूमिका घेत आहेत, संजय राऊत वारंवार टीका करतायत, इतका वेळ का लागला हल्ला करण्यासाठी? कारण जेव्हा हल्ला झाला होता भारतामध्ये त्याच्या दुसऱ्या दिवशी हा हल्ला व्हायला पाहिजे होता. जगामध्ये असंच होतं असं सुद्धा ते म्हणालेले आहेत. आणि इंदिरा गांधींकडून काहीतरी धडे घ्यायला हवे मोदींनी, अशी पण टीका त्यांनी केली. मला वाटतं युद्धनीतीचे बडे गाडे अभ्यासक दिसत आहेत संजय राऊत. आणि आता बाळासाहेबांकडून धडे घ्यायचे त्यांनी बंद केलेले दिसत आहेत. त्याच्यामुळे इंदिरा गांधीचे धडे त्यांना त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. इंदिरा देशासाठी लढल्या याबद्दल दुमत कोणाचं असायचं काही कारण नाही. परंतु संजय राऊत आता अशा परिस्थितीत सुद्धा राजकीय बोलतायत, यापेक्षा दुर्दैव दुसरं असू शकत नाही. मल्लिकार्जुन खरगे यांचं पण एक महत्त्वाचं विधान समोर आलं आहे. म्हणतात की पहलगाम हल्ला झाला त्यापूर्वी गुप्तचर यंत्रणेनं मोदींना सांगितलं होतं, पण मोदींनी ही गोष्ट लपून ठेवली, त्यांनी राजीनामा द्यायला हवा. मोदी अत्यंत संयमी, परिपक्व आणि एक धाडसी नेतृत्व आहे. त्याशिवाय स्ट्रॅटेजिकल मास्टर्स आहेत. त्याच्यामुळे कधी काय करायचं हे त्यांना नीट माहीत आहे. आणि कुठल्या देशाचा पंतप्रधान हल्ला होणारा माहीत आहे आणि निष्काळजीपणा करेल किंवा दुर्लक्ष करेल. मला वाटतं बालिशपणाचं वक्तव्य खरगेंसारख्या ज्येष्ठ नेत्याचं वाटतंय मला. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये आहात, अध्यक्ष आहात मुंबई बँकेचे. युद्ध जर सुरू झालं तर बँकिंग सेक्टरवर काही परिणाम होईल? नाही, शेवटी सगळ्याच व्यवस्था त्या ठिकाणी ठप्प पडतात. त्यासाठी सरकारी मदत करत असतं, ग्राहकांना काही कन्सेशन्स असतात, कर्जदारांना कन्सेशन्स असतात, आणि स्वाभाविकपणे युद्धाचा परिणाम सगळ्या सेक्टरवर होतो. तसाच चांगला वाईट परिणाम होत असतो. परंतु शेवटी देशभक्तीचं काम असल्या कारणानं त्या ठिकाणी बँकिंग सेक्टरच काय कुठलंही सेक्टर देशासाठी त्या ठिकाणी तयार असतं. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन रवी साखरकर सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH.